हॅलो फ्रेंड्स, एम.एस. आरी वर्क क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे रेडी ब्लाऊजवरून मार्किंग कशी करायची फ्रंट नेकची हे पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर तर फ्रंट घ्यायचा आहे, जो की आपल्या उजव्या साईडचा असणार आहे. तो व्यवस्थित ठेवून सेट करायचा. आता जो आपला रेडीमेड गळा आहे, बरोबर त्याच गळ्यावरती मार्किंग करायची आहे. जर तुम्ही नवीन आहेत, बिगिनर्स आहेत आणि लक्षात येत नाही मेजरमेंट कसे काढायचे, तर त्या टायमिंगला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचा आणि त्या रेडीमेड ब्लाऊजचा गळा इथं मार्किंग करायचा. आता ज्यावेळेस हे तुम्ही टेलरकडे वगैरे स्टिच करायला देतात त्यावेळेस ते त्यांचे एक्स्ट्राचे मार्जिन वगैरे ॲड करतातच. आपण फक्त हे आरी वर्क कशा पद्धतीने करायचं आणि त्याच्यासाठीची मार्किंग पाहतोय. इथं गळा व्यवस्थित मार्किंग करून झाला. गळा मार्किंग करून झाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आहे असाच गळा रेडीमेड झालेला आहे. त्याचं शोल्डर करायचं आहे. तर शोल्डर देखील इथे मोजून घ्यायची गरज नाही. एका अंदाजाने 3-3.5 इंचाची लाईन मार्किंग करा. खूप तर 3 इंच किंवा 3.5 इंच. आता सेम तसंच खालची जी आपली हुकलूपची पट्टी राहते तिथं देखील लाईन मार्किंग करायची. लाईन मार्किंग केली. आता हा जो तुम्ही गळा मार्किंग केला आहे बरोबर याच गळ्यावरती फ्रंट नेक करायचा आहे. जसे की याला बाजूने आउटलाईन घेते मी इथे डबल, त्या आउटलाईनपासून वर करायचं. डबल घेतली आहे, डार्क केली, त्याच लाईनवरती चेन स्टिच करायची. चेन स्टिच करताना कधी फ्रंट नेकला ज्यावेळेस करतोय त्यावेळेला डबल चेन ही कंपल्सरी असणारच. कुठलाही वर्क तुम्ही चालू करताय, ते तुमचं बॅक साईडचं असेल किंवा फ्रंटचं असेल, स्लीवचं असेल, प्रत्येक वेळेला तुम्हाला इथं चेन स्टिचची डबल करायची. आता जिथं मी डबल मार्किंग केली आहे त्या डबल मार्किंगवरून आपण वर्कला चालू करणार आहोत. अगोदरची जी लाईन राहील ती स्टिचिंग मार्जिन असेल. जसे की नवीन असल्यामुळे लक्षात येत नाही की कोणत्या लाईनवरून. बरेचसे स्टुडंट 2 लाईन मार्किंग करतात, पण जी समोरची फर्स्टवाली लाईन आहे त्याच्यावर देखील मार्किंग करतात. इथं जी आता डबल लाईन मार्किंग केली तिथून वर्कला चालू केलं तरी काय अडचण नाही. याच्यामध्ये एक्स्ट्राचं मार्जिन देखील आपण सोडलेलं आहे. बरोबर आता याच्यावरूनच मार्किंग घ्यायची करून. हा जो आहे हा आपला फ्रंट नेक आहे आणि इथे बाजूला जो दिसत आहे तो बॅक नेक आहे. तर आपण फ्रंट नेक, बॅक नेक या दोन्हींवरती पण कम्प्लिटली व्हिडिओ शेअर केलेले आहेत. व्हिडिओ कसे वाटत आहेत हे नक्की कमेंट करून सांगत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आता याच्या पुढचा जो पार्ट होता आपण तो देखील ड्रॉ करू. जसं की इथं फक्त एकच साईडचा नेक केलेला आहे. जसं कस्टमर रिक्वायरमेंटनुसार एक साईडचा केला, तसंच तुम्हाला जर पुढची बाजू करायची असेल तर त्या साईडचा पण ठेवायचा.